आपल्या परिसरातील विकासाचा, विचारांचा आणि राजकारणाचा वेध घेणारे आपल्या हक्काचे व्यासपीठ शिवतेज टाइम्स। नवनवीन बातम्या आणि व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आमच्या शिवतेज टाइम्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती दाबा। रायगड स्वाभिमानच्या दणक्यानंतर खुटल येथील दगडी खाण मालक व आरएमसी प्लॅन्टचे मालक आले ताळ्यावर। रस्त्यावरील माती साफ केल्याने नागरिकांना तुर्तास दिलासा। गेले काही दिवस खुटल गावानजीकच्या रस्त्यावरील चिखलाच्या त्रासाने व्यापलेले असताना रायगड स्वाभिमानच्या बातमीनंतर खुटल येथील दगड खाण मालकाचे डोळे उघडले। यावेळी रस्त्यावरील माती जेसीबी व रोड लोडरने दूर करून रस्ता स्वच्छ केलेला दिसून येत आहे, परंतु असे वारंवार करत राहिल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची तंबी सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ कडू यांनी दिलेली आहे। ती अशी, पहा ना, काल त्या खुटलच्या आणि चांडगावच्या मध्यंतरी जो वर जाणारा रस्ता आहे त्या आरएमसी प्लॅनकडे, त्याच्यातनं येणारी जी काय चिकट माती आहे त्या मातीचं संदर्भात ज्या घटना घडतात त्याचं मी माझ्या दैनिक रायगड स्वाभिमानमध्ये बातमी लावल्यानंतर आज पाहतोय तर त्यांनी ते सगळं क्लीन केलं म्हणजे विषय संपला नाही ना, कारण पुन्हा तो रस्ता कच्चा आहे, पुन्हा पावसाळ्याचे दिवस आहेत, ती माती येतच जाणार आहे आणि हा प्रकार घडतच जाणार आहे। पण तो मुख्यतः तो जो प्लॅन्ट आहे तो प्लॅन्ट नागरिकांना खरोखर प्रश्न टाकणारा आहे, कारण ह्या रस्त्यापासून एवढी जवळ आहे तो प्लांट, इतका जवळ आहे की त्या प्लांटसाठी येणे केलेली जागा आहे का, ज्या शासकीय प्रोसेस असतात पर्यावरणाच्या आहेत, तिथल्या नागरिकांचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न समस्या हे भेडसावत आहेत, हे नक्की काय याचा मात्र मी सखोल पाठपुरावा करून कशा पद्धतीने इथे बांधलेलं आहे, कोणी त्याला एनओसी दिलेली आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी घेणारच आहेत। हा विषय क्लीन केली जागा, रस्ता स्वच्छ केला म्हणून विषय संपलेला नाही, एवढंच मला या संदर्भात सांगायचं आहे। असं नाही चालत ना, सगळ्यांनी नागरिकांनी हा सगळ्यांचा ज्वलंत प्रश्न आहे आणि तुम्ही सुद्धा बोलाल, तुम्ही सुद्धा ह्या गोष्टीला साथ द्याल तरच ह्या अनाठायी कृत्याला कुठेतरी लगाम बसेल। तेव्हा मित्रहो आणि सर्व नागरिकांना माझा एकच आव्हान आहे, सल्ला आहे की तुम्ही अशा काही गोष्टी असतील त्या ठिकाणी त्वरित जागृत राहा, जागृत नागरिक बना, बस एवढंच मला सांगायचं।